हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी जी आहे ती महाराष्ट्राची अतिशय पारंपरिक अशी रेसिपी आहे. तर आज आपण महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंक्तीतील मठ्ठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर हा मठ्ठा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. मठ्ठा बनवण्यासाठी सुरुवातीला मी अर्धा लिटर होईल इतकं ताक घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ताक अवेलेबल नसेल, दही असेल, तर दही जे आहे ते छान असं घुसळून घ्यायचं. सगळं जे आहे पूर्णपणे एकजीव असं करून घ्यायचं. दही घुसळताना त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ताक जे आहे ते रेडी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकी साखर ऍड करायची आहे. आपली रेग्युलरची जी साखर आहे तीच साखर आपण याच्यामध्ये ऍड करतोय. साखर ऍड केल्यामुळं ताकाचा आंबटपणा जो आहे तो थोडासा कमी व्हायला म्हणून मदत होईल. साखर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काळं मीठ ऍड करायचं आहे. पाव टेबलस्पून होईल इतकं काळं मीठ याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. काळं मीठ जे आहे ते ऑप्शनल आहे, असेल तर वापरा, नाही वापरलं तरी देखील चालेल. काळं मीठ ऍड करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं रेग्युलरचं मीठ जे आहे ते ऍड करतोय. मीठ आणि साखर ऍड करताना सुरुवातीला आपल्याला कमी प्रमाणात ऍड करायचे, नंतर आपण टेस्ट चेक करून मिठाचं आणि साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतो. मीठ आणि साखर ऍड करून झालेला आहे. आता आपल्याला मीठ आणि साखर याच्यामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स होऊन द्यायचं आहे. आता हे ताक जे आहे ते मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तुम्ही जर फ्रीजमध्ये ताक ठेवलं असेल तर बेटर. त्याचबरोबर आपण हा मठ्ठा बनवताना आपल्याला गार पाणी ऍड करायचं आहे, म्हणून सुरुवातीलाच पाणी देखील गार करून घ्या. आता आपलं मीठ आणि साखर जे आहे ते विरघळलं जातंय, तोपर्यंत या मठ्ठा बनवण्यासाठी जो काही मसाला लागणार आहे तो आपण रेडी करून घेतोय. त्या मसाल्यासाठी मी इथं 1 टेबलस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत. आता हा मसाला मी मिक्सरमध्ये करतेय. जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये करायचा असेल तर खलबत्त्यामध्ये केला तरी देखील चालेल. मिक्सरला जिरे जे आहेत ते थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या जिऱ्यामध्येच मिरची ऍड करायची आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या ज्या आहेत त्या माझ्या खूप काही अशा तिखट नाही आहेत, तर 2 मिरच्या ज्या आहेत त्या मी बारीक करते आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते. शक्यतो हा मठ्ठा बनवण्यासाठीचा जो मसाला आहे तो खलबत्त्यामध्ये करा, ज्यामुळं मठ्ठ्याची टेस्ट जी आहे ती आणखी वाढेल. आणि आपण जरी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला करत असेल तरी देखील तो खूप काही असा बारीक होणार नाहीये, थोडासा मोठा मोठा राहील, काही हरकत नाहीये. मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं ऍड करायचं आहे. 2 इंच होईल इतकं आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची वरची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे. बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते देखील मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते. आपली क्वांटिटी जी आहे ती खूप कमी आहे. ते ॲज इट इज सगळं व्यवस्थित असं बारीक होणार नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी ऍड केलंय आणि ते आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हा मसाला तुम्हाला थोडासा मोठा मोठा वाटत असेल, काहीही हरकत नाहीये. मोठा मसाला ज्यावेळी आपल्याला मठ्ठा पिताना तोंडात येणार आहे त्यावेळी तो अतिशय छान असा लागणार आहे. आता हा मसाला आपण त्या ताकामध्ये ऍड करूयात. थोडंसं ताक जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते आणि लागलेला चिकटलेला पूर्ण मसाला जो आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करते. मिक्सरचं भांडं धुवून घेते आणि ते जे पाणी आहे ते मी ताकामध्ये ऍड करत राहतेय. हे पाणी जे आहे ते मी ऑलरेडी थंड करून घेतलेलं आहे. आपल्याला मट्टा जो आहे तो आपल्याला थंड हवा आहे, म्हणून सुरुवातीलाच मी पाणी थंड करून घेतलंय आणि ते पाणी ऍड करते. तुम्हाला थंड पाणी घालायचं असेल तर तुम्ही थंड पाणी घाला. जर तुम्हाला त्याच्यामध्ये बर्फ ऍड करायचा असेल तर तुम्ही बर्फ देखील ऍड करू शकता. पाणी ऍड करून झालेलं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला ऍड करायचा आहे. सुरुवातीला मी अर्धा टेबलस्पून होईल इतका चाट मसाला घेतलेला आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. चाट मसाला ऍड करून झाल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करताना मला हे जाणवलंय की अजूनही आपलं जे काही ताक आहे ते खूप असं दाटसर आहे. मट्टा हा बघा थोडासा पातळ असा असतो, त्यामुळं मी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे आणि आता छान असं हे सगळं मिक्स करून घेऊयात.
मठ्ठा हे बघा महाराष्ट्राचं एक पारंपरिक पेय आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंक्तीत मठ्ठा हा असायचाच. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी मठ्ठा हा अतिशय उपयुक्त आहे. सगळं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. कोथिंबीर जी आहे ती बारीक अशी मी कट करून घेतलेली आहे आणि ती आता याच्यामध्ये आपण ऍड करतोय. थोडी थोडी करून कोथिंबीर जी आहे ती आपण ऍड करूयात आणि ती या सगळ्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. कोथिंबीरीचा एक छान असा सुगंध, छान अशी चव आपल्या मठ्ठ्याला येणार आहे. मठ्ठ्याच्या सेवनानं आपल्या शरीराला थंडावा मिळतो. त्याचबरोबर आपलं पचन सुधारतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील मठ्ठा हा अतिशय उपयुक्त असा आहे. सुरुवातीला मी थोडीशी कोथिंबीर ऍड केली होती. मिक्स करून चेक केलं तर कोथिंबीरचं प्रमाण कमी वाटलं, म्हणून उरलेली सगळी कोथिंबीर त्याच्यामध्ये मी ऍड केलेली आहे. ही सगळी कोथिंबीर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. सगळे आयटम मिक्स झाल्यानंतर त्याची टेस्ट केली तर त्यामध्ये चाट मसाल्याचं प्रमाण कमी वाटलं, म्हणून परत एकदा अर्धा टेबलस्पून होईल इतका चाट मसाला आपण याच्यामध्ये ऍड करतोय आणि तो छान असा मिक्स करून घेतोय. चाट मसाला ऍड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट चेक केली तर आता आपला मठ्ठा जो आहे तो परफेक्ट असा रेडी झालेला आहे. हा मठ्ठा जो आहे तो आपल्याला एक अर्धा तासासाठी म्हणून त्यातमध्ये मसाला चांगला मुरण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचा आहे. हा मठ्ठा जो आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये बर्फ देखील ऍड करू शकता. अर्ध्या तासानंतर मी फ्रीजमधनं मठ्ठा जो आहे तो बाहेर काढलेला आहे आणि तो आता आपण सर्व करणार आहोत. मठ्ठा मी ग्लासमध्ये सर्व केलेला आहे आणि त्याचा छान असा आस्वाद घेतोय. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील असा हा झटपट बनणारा आणि मोजक्या साहित्यात होणारा मठ्ठा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा मठ्ठा जो आहे तो कसा बनलेला आहे. तर ही होती आपली आजची थंडगार असा मठ्ठा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.